मित्रांनो, आज तुमच्यासाठी शॉर्टमध्ये बोलेरो घेऊन आलेलो आहे. सर्वात मोस्ट डिमांडिंग गाडी शॉर्ट बोलेरो. सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये वापरली जाणारी गाडी आणि खास करून व्यापारी शेतकरी यांची पसंती. मित्रांनो, ऑफ रोडिंग गाडी चालू शकता सर्व ठिकाणी. ही गाडी कम्फर्टेबल गाडी मित्रांनो. हायवेला चालू शकता प्रॉपरली, ऑफ रोडिंगला सुद्धा गाडी चालू शकता. आणि महत्त्वाचं गावखेड्यामध्ये सर्वात जास्त मागणी असेल ना तर बोलेरो, शॉर्ट बोलेरोला मागणी आहे. तर समोर तुम्ही पाहताय ही गाडीची की सेंट्रल लॉकिंग गाडीमध्ये आहे आणि समोर आहे 2021 ची फर्स्ट ओनर गाडी शॉर्ट बोलेरो. फक्त 52,000 रनिंग झालेली गाडी, फर्स्ट ओनर मध्ये गाडी मित्रांनो. छान कंडिशन मध्ये गाडी, न्यू टायर तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे गाडीची डिटेल्स शो करणार आहे, सांगणार आहे. पूर्णपणे गाडीचे फीचर पाहणार आहे, गाडी कशी, इंटेरियर, ऍक्सिडेंटल, नॉन ऍक्सिडेंटल कशी, सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. इंजिनची कंडिशन सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका मित्रांनो. मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला. तर फ्रंट पासून सुरुवात करूया आपण. फ्रंट पाहू शकता, विंडशील्ड पाहू शकता. स्क्रॅच वगैरे तुम्हाला विंडशील्ड वरती मिळणार नाही. दोन वायपरची कंडिशन चांगली आहे. वॉटर ड्रॉपलेट दोन तुम्हाला देण्यात आलेले आहे. वायपरसाठी जे पाण्याचा सोर्स लागतो तो दोन वायपर तुम्हाला, दोन वॉटर सोर्स तुम्हाला तिथे देण्यात आलेले. खाली आल्यानंतर बोनेट पाहू शकता, बोनेटची कंडिशन पाहू शकता, बॉडी लाईन पाहू शकता. एकदम बॉडी लाईन जर पाहिलेलं क्लीन कंडिशन मध्ये मित्रांनो, चांगल्या कंडिशन मध्ये बॉडी लाईन देण्यात आलेली आहे. कुठे डॅमेज वगैरे, डेंट वगैरे तुम्हाला बोनेट वरती मिळणार नाही. खाली आल्यानंतर हेडलॅम्प पाहू शकता, हॅलोजन मध्ये हेडलॅम्प देण्यात आलेला आहे. इंडिकेटर एलईडी मध्ये, हॅलोजन मध्ये देण्यात आलेले आहे. फॉगलॅम्प खाली एलईडी मध्ये फॉगलॅम्प देण्यात आलेला आहे. खाली पाहू शकता महिंद्राचा लोगो देण्यात आलेला आहे. ग्रिल पाहू शकता, क्रोमची ग्रिल प्लस क्रोम मध्ये ग्रे कलर मध्ये ही ग्रिल देण्यात आलेली आहे मित्रांनो, जेणेकरून शो आहे शो अजून वाढलेला आहे. खाली आल्यानंतर नंबर प्लेट, HS PS नंबर प्लेट तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेली. खाली आल्यानंतर पाहू शकता ग्रिल देण्यात आलेली, जाळी देण्यात आलेली आहे. सो या साईडची हेडलाईन सुद्धा पाहू शकता. ही झाली फ्रंट व्ह्यू. साईड व्ह्यू आपण पाहूया एकदा. साईड व्ह्यूला आल्यानंतर मित्रांनो, टायर वरनं जर जाते पहिली नेक व्हील तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेली नाही. तर सो न्यू टायर तुम्हाला पुढचे न्यू टायर देण्यात आलेले पाहू शकता. वरती पाहिलं आल्यानंतर बॉडीवरती इंडिकेटर, त्याच्यानंतर ब्लॅक कलरची क्लॅडिंग देण्यात आलेली आहे. मिरर पाहू शकता, मिरर चांगल्या कंडिशनमध्ये, कोण डॅमेज वगैरे झालेलं नाही. डोर वायझर तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले. डोर वायझर पाहू शकता. फुटरेस्ट ठेवण्यात आलेली आहे पाय ठेवण्यासाठी, मजबूत अशी फुटरेस्ट तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मागच्या टायरची कंडिशन मित्रांनो, मागच्या टायरची 70% कंडिशन आहे, चांगल्या कंडिशनमध्ये. लवकर चेंज करण्याची गरज नाही तुम्हाला. डिझेलचे टँक नोझल इथं देण्यात आलेले आहे या साईडला, राईट साईडला. त्याच्यानंतर मागच्या साईडला आल्यानंतर मित्रांनो, मागच्या साईडला आल्यानंतर हा आहे मागच्या साईडचा व्ह्यू पाहू शकता. छान कंडिशनमध्ये गाडी दिसते मित्रांनो. वरच्या साईडला स्पॉइलर देण्यात आलेलं आहे. स्पॉइलरवरती ब्रेक लाईट देण्यात आलेला आहे. विंडशील्ड पाहू शकता. रेअर वायपर गाडीमध्ये देण्यात आलेले मित्रांनो, रेअर वायपर सुद्धा देण्यात आलेले आहे. स्टेपनी पाहू शकता, स्टेपनीची कंडिशन सुद्धा चांगली आहे, स्टेपनी देण्यात आलेली आहे. महिंद्राचा लोगो. टेल लॅम्प पाहू शकता, टेल लॅम्प. सो खाली आल्यानंतर तुम्हाला फुटरेस, अजून एक फुटरेस देण्यात आलेली आहे. ही झाली बॅक व्ह्यू मित्रांनो. बॅक व्ह्यू सुद्धा क्लीन कंडिशन मध्ये देण्यात आली. त्यासोबत मित्रांनो लेफ्ट साईड सुद्धा पाहू शकता, व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. व्ह्यू, गाडीचा व्ह्यू महत्वाचा आहे. बॉडी लाईन महत्वाची, गाडीची बॉडी लाईन पाहू शकता. सो छान कंडिशन मध्ये बॉडी लाईन देण्यात आलेली आहे. एक्सटेरियर झालेलं आहे मित्रांनो आपलं. इंटेरियर आपण चेक करणार आहे. इंटेरियर मध्ये आपल्या कुठल्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. सो डोर ओपन केलेला आहे. डोर ओपन केल्यानंतर सो वॉटर होल्डर नाही, ऍक्च्युली पॉकेट होल्डर म्हणू शकता. दोन पॉकेट होल्डर देण्यात आलेले आहे. सीटची कंडिशन पाहू शकता, सीटची कंडिशन चांगली ओव्हरऑल पाहिलं गेलं तर. चांगल्या कंडिशन सीट घेण्यात आलेले आहे. सो स्टेअरिंग पाहू शकता, स्टेअरिंग पाहू शकता. डिसेंट असा, छान असा तुम्हाला हॉर्न देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, डिजिटल मध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेले आहे. साईडला पाहू शकता, डिजिटल मध्ये असणार आहे पूर्णपणे. एसी गाडी आहे, एसी देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये. 1 2 3 4 5 6 ते 7 8 एसी वेंट समोर देण्यात आलेले आहे. काही स्क्रीनसाठी एसी वेंट देण्यात आलेले आहे. म्युझिक सिस्टम देण्यात आलेली गाडीमध्ये. एसीचे कंट्रोल इथं पाहू शकता. खाली आल्यानंतर मोठा असा स्पेस देण्यात आलेला आहे. रिमोट ऑलरेडी ठेवलेलं आहे. गिअर लिव्हर पाहू शकता क्लीन कंडिशनमध्ये.
कप होल्डर बॉटल होल्डर म्हणू शकता, 2 कप होल्डर बॉटल होल्डर देण्यात आलेले. पॉवर विंडो आहे, 4ही पॉवर विंडो तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. हँड ब्रेक, सीट बेल्ट कंडिशन, इथं पण अजून थोडासा स्पेस देण्यात आलेला पाहू शकता. सो ओव्हरऑल कंडिशन पाहिलं गेलं तर फ्रंट रो आहे ती स्पेसेस अशी फ्रंट रो आहे. वरच्या साईडला पाहिलं गेलं तर सनवायझर देण्यात आलेले. रीडिंग लॅम्प जो आहे तो वरच्या साईडला रीडिंग लॅम्प देण्यात आलेला आहे. ही झाली फ्रंट व्ह्यू मित्रांनो. त्याच्यानंतर मिडल व्ह्यू आपण पाहणार आहोत. मिडल व्ह्यू पाहूया आपण. मिडल व्ह्यू पाहू शकता, मिडल रो पाहू शकता, कम्फर्टेबल मिडल रो मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्कॉर्पिओ गाडी पाहिली गेली, तुम्ही बोलेरो गाडी पाहिली गेली, मधली जी सीट आहे ना, विड्थ रुंदी खूप जास्त असते, जेणेकरून मधले पॅसेंजर जे आहेत ते आरामात बसू शकता. 2 हेडरेस्ट देण्यात आलेले आहे, 3 ते 4 पॅसेंजर आरामात बसू शकता. आणि या साईडला बॉटल होल्डरची कमतरता जाणवते. जर बॉटल होल्डर जर असतं मित्रांनो, थोडं जागा असते तर मागच्या पॅसेंजरला बॉटल ठेवण्यासाठी स्पेस मिळाला असतं थोडासा. आणि मे बी कंपनीने हे पण मे बी बॉटल होल्डर इथं देण्यात नाही आलं, म्हणजे मी बॉटल होल्डर देण्यात आले असतात. एवढी बाजू अशी ही बाहेर आली असती. आणि डोर लावल्यानंतर इथल्या ज्या पॅसेंजरला आहे ना, ते पायाला मे बी ते लागलं असतं. हा विचार केलेला असेल मे बी कंपनीने. तर सेकंड रो, छान अशी सेकंड रो देण्यात आलेली पाहू शकता. त्याच्यानंतर आपण थर्ड रो आपण पाहूया. थर्ड रो पाहू शकता, स्पेसेस अशी थर्ड रो देण्यात आलेली आहे. टूल किट इथं देण्यात आलेलं आहे. सो खाली टूल किट देण्यात आलेलं आहे. आणि स्टेपिंग जे आहे खालच्या साईडला आहे पाहू शकता. छान अशी सीट देण्यात आलेली आहे गाडीमध्ये मित्रांनो. TV300 जर पाहिली असेल ना, तिची सीट थोडीशी बारीक येतात. आणि या गाडीमध्ये सीट जे आहेत मोठे येतात, स्पेस जास्त मिळतो. जर तुम्हाला यूज नसेल ना ते जर तुमचा यूज नसेल ना, ते सीट वरती करून ना ॲज अ बोट स्पेस तुम्ही यूज करू शकता. जर तुम्ही शेतकरी असताना किंवा बरे असताना तुम्हाला जर सामान ठेवायचं असेल ना, सीट वर करून तुम्ही तुमच्या बॅगेज, खताच्या गोण्या वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकता. छान कंडिशनमध्ये ही झाली थर्ड रो. स्पेसेस अशी गाडी मित्रांनो, छान कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो. ओरिजिनल गाडी पूर्णपणे पाहू शकता, सील ओरिजिनल आहे. त्याच्यानंतर डोरचं सील सुद्धा ओरिजिनल देण्यात आलेलं आहे मित्रांनो. पूर्णपणे नॉन ॲक्सिडेंटल गाडी असणार आहे, नॉन ॲक्सिडेंटल गाडी मित्रांनो पूर्णपणे. त्याच्यानंतर ड्रायव्हर साईडचं डोर जे आहे आपण पाहणार आहोत. ड्रायव्हर साईडचा डोर सुद्धा बघू शकता. सो ओव्हरऑल गाडी जी आहे ती ओरिजिनल गाडी मित्रांनो, छान कंडिशनमध्ये गाडी. 2021ची बोलेरो, फर्स्ट ओनरमध्ये गाडी. 55-56 हजारांनी झालेली गाडी, छान कंडिशनमध्ये गाडी आहे. एकदा इंजिनची कंडिशन तुम्हाला दाखवतो. इंजिनची कंडिशन मित्रांनो, पुढे लिकेज वगैरे तुम्हाला गाडीमध्ये मिळणार नाही. मित्रांनो 2021ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, शॉर्ट बोलेरो. फर्स्ट ओनरमध्ये गाडी 58 हजारांनी झालेली आहे. गाडीची ऑफर 8 लाख रुपये ऑफर ठेवण्यात आलेली आहे. व्यवहारामध्ये निगोशिएशन होईल. गाडी पाहिजे असेल तर नाशिकमध्ये उपलब्ध असणार आहे. दिलेला नंबर तुम्ही कॉल करा, गाडी पाहायला येऊ शकता.